जय भीम नमो बुद्धाय. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. आज आपण धम्मपद धम्मपदातलं 94वी गाथा आणि अरहंत वग्गातली 5वी गाथा पाहणार आहोत आज आपण. नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग गाथा आहे. यस्सिंद्रियाणि समथं गतानि हस्सा यथा सारथिना सुदन्ता पहीनमानस अनासवस् देवापितस्य पिहयन्ति तादिनो. सारथ्याकडून तुम्हाला जो अर्थ पाठवला तो सारथ्याकडून चांगल्या प्रकारे शिकवल्या गेलेल्या घोड्याप्रमाणे ज्याची इंद्रिय शांत झाली आहेत, ज्याचा अभिमान गळून गळून गेलेला आहे, जो आश्रव रहित आहे, चित्तमल रहित आहे, अशा पुरुषाची देव सुद्धा प्रशंसा स्तुती करतात. कोण स्तुती करतं आपण पाहूया. आणि यस्य इंद्रियाणि समथं, यस्य म्हणजे ज्याची, इंद्रिय म्हणजे इंद्रियाणि म्हणजे सगळी इंद्रिय, म्हणजे बहुवचन आहे ते. यस्य इंद्रियाणि समथं. आता समथं म्हणजे आपण ज्याला शमथ म्हणतो, म्हणजे स्थिर आहेत, शांत आहेत. ज्याची इंद्रिय स्थिर शमथ म्हणजे शांत, म्हणजे संयमित. ज्याची इंद्रिय संयमित आहेत, समथं झालेली आहेत, ज्याची इंद्रिय शांत झालेली आहेत, संयमित झालेली आहेत, ज्याप्रमाणे सारथी आपल्या घोड्यांना याच्यात ठेवतो, कंट्रोलमध्ये ठेवतो, किंवा त्याप्रमाणे घोड्यांना तो आकळतो किंवा घोड्यांना तसं शिकवतो. आता याच्यातून कशाची आठवण येते हे काही जाणकार लोकांना लगेच लक्षात येईल. हे घोडे आणि सारथी. पुढं असं म्हटलेलं आहे, अस्सा म्हणजे अश्व, म्हणजे घोडे. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, सारथीना सुदंता म्हणजे सारथ्याकडून आकळलेली की शिकवलेली घोडी. सुदंत म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवली गेलेली. चांगल्या प्रकारे शिकवली गेलेले जे घोडे आहेत, म्हणजे आता अर्थात रथाचे घोडे. त्याप्रमाणे अर्हतांची इंद्रिय ही संयमित असतात, ताब्यात असतात, असा या पहिल्या गाथेचा, पहिल्या ओळीचा अर्थ आहे गाथेतल्या. पहिन मानस. मान म्हणजे आपण परवा हे पाहिलं बघा, 10 बंधनामध्ये मान हे एक बंधन आहे, म्हणजे अहंकार. पहिन म्हणजे प्रहाण झालेला, म्हणजे गळून पडलेला, ज्याचा अहंकार गळून पडलेला आहे. म्हणजे काय झालं, ज्याची इंद्रिय सारथी घोड्याला जसं शिकवतो, संयमित करतो घोड्यांना, तसं ज्याची इंद्रिय संयमित झालेली आहेत, ज्याचा मान गळून पडलेला आहे. पहिन मानस अनसावस्त असं म्हटलं. आसवस्त म्हणजे मान हा एक चित्तमल आहे. हे आपण परवा पाहिलेलं आहे, काल परवा. पण नेहमीच आपण काही शब्द परत रिपीट होतात आणि ते रिपीट झाल्यानं आपला पण अभ्यास जरा पक्का होतो. तर अनसावस्त आसवस्त आसवस्त. आसव म्हणजे आश्रव, चित्तमल. आसवस्त म्हणजे मलरहित, चित्तमल रहित, आश्रवरहित. त्याचा मान हा जो आश्रव आहे, मान हा जो चित्तमल आहे, त्या चित्तमलातून अर्हत मुक्त असतो. म्हणजे अहंकारी नसतो, मान नसतो. आणि शेवटचा जो चौथा खंड त्या गाथेतला आहे, देवापितस्त पिहयंती तादिनो. त्यांना असे लोक
देवांना सुद्धा प्रिय असतात. तिहयंती किंवा त्याची देव सुद्धा स्तुती करतात. आता कोण स्तुती करतात आपल्याला माहिती नाही. ही गाथा जी आहे ही नंतर संकलित केली असण्याची पण शक्यता आहे. हम्म. हॅलो, कोणाला ढेकर आला? आपला माईक म्यूट ठेवायचा. कमाल आहे. हा, हॅलो, माईक म्यूट ठेवा. हा पण सतीचा अभ्यास आहे. तर आता घोडे आणि सारथी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारतः संभवामी युगे युगे, काय ती गाथा आहे ना त्यांची. त्याची आठवण आली असेल सगळ्यांना. रथाचे ते 5 घोडे आणि अर्जुन आणि पाठीमागे श्रीकृष्ण. तर देवांना पण अर्हत प्रिय असतात. तर ह्याचा उपयोग इतर लोकांनी करून घेतलेला आहे, असा त्याचा एक अर्थ मी तरी काढतो. कारण हे सगळं नंतर घडलेल्या गोष्टी आहेत, नंतर जोडलेल्या गाथा आहेत, नंतर संकलित केलेल्या गाथा आहेत. काही शब्द नंतर पण टाकले असण्याची शक्यता आहे. मूळ गोष्ट जी आहे ती मूळ गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, की अर्हत म्हणजे जीवनमुक्त किंवा निर्वाण प्राप्त जो असतो, तो वेगवेगळ्या चित्तमलातून मुक्त असतो. आणि ते चित्तमल आपण आश्रव आश्रव अशा अर्थानं पाहतो. आश्रव म्हणजे चित्तमल. कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव आपण परवा पाहिलं. काल परवा नेहमी पाहत आलो. आश्रव म्हणजे चित्तमल. आणि या चित्तमलातून अर्हत मुक्त असतात. कामाश्रव म्हणजे इंद्रिय तृष्णा. आता इथं ज्याप्रमाणे सारथी घोड्यांना आकळतो त्याप्रमाणे अर्हत हा इंद्रियांमध्ये संयमित असतो. हे कशाच्या आधारे संयमित असतो? कशा त्याचं काय माध्यम आहे? काय हे लगाम म्हणजे काय आहे? हा लगाम म्हणजे जागृती आहे, सती आहे. इंद्रियांचं भान असेल तर इंद्रिय संयमित होतात. इंद्रियांचं भान असेल तर इंद्रिय संयमित होतात. म्हणजे हे सतीचं काम आहे. त्याची इंद्रिय संयमित होतात. आणि कामाश्रव, काम 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 तृष्णेचं जे जे आश्रव आहे, चित्तमल आहे, त्याच्यातून तो मुक्त होतो, अर्हत मुक्त होतो. भवासव म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी नेहमीच काहीतरी बनण्याची, नवीन नवीन अस्तित्व निर्माण व्हावं आपलं, आपण काहीतरी वेगळं व्हावं इतरांपासून, किंवा आहे त्याच्या संतुष्टी नसते म्हणून दुसरं काहीतरी पाहिजे, दुसरं भव पाहिजे, दुसरं काहीतरी बनायचंय. तर ही भवतृष्णा जी आहे, ह्या भवतृष्णेमध्ये चित्त नेहमी अस्थिरच असतं, अस्वस्थ असतं. तर अर्हत त्या चित्तमलातून मुक्त असतो. आणि अविद्या हा पण एक आश्रव म्हटलेला आहे. म्हणजे जागरूकता नसणं हेच चित्तमलाचं कारण आहे. कारण ते संस्कारांचं कारण आहे. अविद्या पच्चया संखारा. पहिलं जे हे आहे ना, पहिलं निदान, 12 निदानातलं, भवचक्रातल्या 12 निदानाचं पहिलं निदान अविद्या पच्चया संखारा. अज्ञानातूनच संस्कार निर्माण होतात आणि संस्कार हे सक्रिय करतात. संस्कारांचं चित्त बनतं. वियान म्हणजे चित्त, सोप्या भाषेत. वियाण म्हणजे चित्त. वियाण म्हणजे कॉन्शियसनेस, चित्त ज्याच्यात इमोशन्स असतात, ओढाताण असते, कारण त्याच्यात भव असतं. भव, भावना, भावना, ओढाताण, पाहिजे नको, हे पाहिजे ते नको, लोभ आणि द्वेष,
याच्यामध्ये चित्ताची ओढाताण चालते, कारण चित्त तसं बनतं किंवा त्याच्यातच ती एक त्याच्यात तो गुणधर्म आहे जन्मजात. जन्माबरोबरच जन्मापासूनच चित्त आलेलं असतं किंवा चित्तामुळे जन्म आहे. कारण चित्त म्हणजे संस्कार, संस्कारांनी बनलेली जी गोष्ट, चांगले वाईट संस्कार, त्याच्यातूनच आपलं अस्तित्व तयार होतं. आणि चित्तामध्येच हे चित्तमल असतात, ही भवतृष्णा असते आणि त्याच्यात अविद्या पण असते. ते सगळे एकातच आहे. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा किंवा अविद्या असो. कसं आहे, शब्द जरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द जरी वापरलेले असले ना, अनेक अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं ते समजावून सांगितलं म्हणून वेगवेगळे शब्द आपल्यापर्यंत आलेले आहेत. त्यामुळे शब्द किंवा ते काही कॅटेगरी, काही याद्या, काही लिस्ट वेगवेगळ्या जरी असलेल्या, वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने जरी सांगितलेलं असतं, तर सगळ्यांचा मतिता अर्थ एकच आहे. सगळ्याचा अर्थ एकच आहे. आणि तो एकच अर्थ आपल्याला तेव्हाच लक्षात येतो जेव्हा हे सगळं आपण आपल्यामध्ये शोधतो. आपल्यामध्ये जोपर्यंत आपण उतरत नाही, श्वासाच्या आधारे कायेमध्ये कायेतल्या जाणीवा, चित्त, मनोधम्म, इंद्रिय, हे सगळं जोपर्यंत सतीच्या प्रकाशात येत नाही, जागृतीच्या प्रकाशात येत नाही, तोपर्यंत हे वेगवेगळे शब्द वेगवेगळे वाटतात. पण जेव्हा आपण स्वतःचा अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला स्पष्ट समजतं, हा शब्द वेगळ्या भाषेत मांडलेला आहे, याला दुसरा हा शब्द आहे, तिसरा तो शब्द आहे, सगळ्याचा अर्थ एकच आहे, हे आपल्याला नंतर लक्षात येतं. पण आता शब्द कितीही जरी आपले बदलले, समजा आता कामासव, भवासव, अविद्यासव, म्हणजे आश्रवाच्या भाषेत हे 3 आश्रव सांगितले. चित्तमल, इंद्रिय तृष्णा, भव काहीतरी बनणं आणि अविद्या म्हणजे अज्ञान, हे 3 चित्तमल आहेत असं म्हटलेलं आहे. तृष्णांच्या भाषेत बोललं, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. म्हणजे तृष्णा, आता तृष्णा म्हणते पण दुःखाचंच कारण आहे. त्याच्यातही आश्रव आहेत, पण वेगळी यादी आहे, वेगळी लिस्ट त्यांनी तयार केली, कुणी ज्यांनी केली त्यांनी. ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या बुद्धानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲडलेस केल्या असतील. काही वाढवल्या, काही कमी केल्या. काहींना असं दिसतं, काहींना तसं दिसतं. कारण जसं एकच गोष्ट वेगळ्या लोकांना वेगळ्या पद्धतीने जशी दिसते, आपण कोणत्या बाजूने पाहतो त्याच्यावरती अवलंबून आहे, नाही का? कोणतीही समजा समजा एखादी एखादी वस्तू अशी मध्ये ठेवली, एखादी वस्तू अशी मध्ये ठेवली आणि त्याच्या अवतीभोवती समजा एक 8-10 लोक उभे असतील, तर या 8-10 लोकांना ती मध्ये ठेवलेली वस्तू वेगवेगळी दिसते. वस्तू एकच असते, पण पाहणारा कुठे उभा आहे किंवा त्याची दृष्टी कशी आहे, त्याची समज कशी आहे, त्यानुसार त्याला ती वस्तू दिसते. वस्तू एकच असते. तसं ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे शब्द कितीही वाढले, सागरच आहे. धम्म हा सागर आहे. तर सागरामध्ये काही पण दिसू शकतं आणि कसं पण दिसू शकतं. पाहणाऱ्यावर ते अवलंबून आहे. त्याच्यामुळं आपल्याला कसं दिसतं, तो आपल्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला आपल्याला कसं समजतं ते. आपली समज आपल्या दृष्टीनं फायद्याची असते किंवा तोट्याची असते. आपल्यामध्ये जर मिथ्या दृष्टी असेल, चुकीची समज असेल, तर त्याला चुकीचा परिणाम अ, भोगावा लागतो. आपली दृष्टी जर व्यवस्थित असेल, समज चांगली असेल, तर त्याचा लाभ आपल्याला व्यक्तिगत पातळीवर होतो. म्हणजे शेवटी आपली समज महत्त्वाची आहे आणि आपली समज येण्यासाठी आपल्याला जागृत व्हावं लागतं. आपल्याला आपल्यात उतरावं लागतं. आपली स्वतःची समज नसेल, तर मग आपण कशाला कोणाच्या मागे जातो, कोणाला फॉलो करतो. आपल्याला कुठंच आणि परत कुठंच समाधान मिळत नाही. कारण आपलं काहीच नसतं. आपल्या अंडरस्टँडिंगवर, आपल्या दृष्टीवर
आपल्या शहाणपणावर आपण अवलंबून नाही, आपण दुसऱ्याच्या शहाणपणावर अवलंबून असतो. आपण दुसऱ्यांच्या ज्ञानावर अवलंबून असतो, दुसऱ्याच्या इन्स्ट्रक्शनवर अवलंबून असतो. म्हणून आता आपल्याला बऱ्याच वेळेला आपण पाहतो की माणसं गुरु बदलत राहतात किंवा गाईड बदलत राहतात, शिकवणी बदलत राहतात. मग हे थोडं करून पहा, ते थोडं करून पहा, ते थोडं करून पहा, इकडं थोडं जा, तिकडं थोडं जा, आणि परत येऊन चौकात उभे असतात. तर चौकात चौकात जरी आपण असलो तरी आपण चौकात आहोत याचं भान जर आलं तर तेही महत्वाचं आहे. की आपण उगीच भरकटत राहतो, इकडे जा तिकडे जा, हे जर भान आलं तर आपण चौकात उभे राहून पण आपण स्वतःला व्यवस्थित पाहू शकतो. परंतु आपल्याला आपलं भान नाही, आपण आपल्यामध्ये नाही, आपणच आपले नाहीत. तर मग ह्याही रस्त्याने जाणार, त्याही रस्त्याने जाणार, त्याही रस्त्याने जाणार, ते चित्त मल जो आहे तो पळवतच राहतो. कारण ते पाहिजे पाहिजे पाहिजे. हा, मग आता हे नको, मग इकडे जाऊ. नाही नाही, आता इकडे कंटाळा आला, मग तिकडे जाऊ. असं ते चाललेलं असतं. तर इथं इंद्रिय संयमित नाहीत असाही त्याचा एक अर्थ आहे. आता इंद्रिय, मन हे पण एक इंद्रिय आहे. कधी डोळे संयमित नसतात त्याच्यामुळं, कधी कान संयमित नसतात, कधी गंध संयमित नसतो, चव संयमित नसते, काया संयमित नसते, नेहमी नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं. ती इंद्रिय तृष्णा आहे, त्याला कामतृष्णा म्हटलेलं आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांचे विषय, यांच्या मागे इंद्रिय का पळतात? कारण मन पळतं. का तेच मुख्य आहे, त्याच्या हातात सगळा लगाम आहे. आणि मनाच्या हातात लगाम, मनाचा लगाम हा चित्ताच्या हातात आहे. आणि चित्त हे चेतवतं, त्याप्रमाणे मन पळतं आणि ते इंद्रियांना पळवतं, म्हणजे आपल्या सगळ्या शरीराला पळवतं. इंद्रिय म्हणजे सगळं शरीर आलं. कारण डोळे शरीरालाच आहेत, कान शरीरालाच आहेत लागलेले, गंध नाक शरीरालाच आहे, जीभ शरीरातच आहे, आणि त्वचा जी आहे, स्पर्श, जो बाहेरचा स्पर्श जो होतो आपल्याला, आत बाहेर, तर वरची त्वचा, आतली त्वचा, अंतर त्वचा आणि बहिर त्वचा, ह्याच्यात ह्या आवरणाखाली सगळं आहे. आणि त्याच्यातच तो जिवंतपणा आहे, म्हणजे चित्त आहे. आणि त्याच्यातच ती विचार प्रक्रिया चालू आहे, म्हणजे मनोधम्म चालू आहे, ब्रेन. ते सगळं तिथंच आहे. त्याचे ते टप्पे आपल्याला सतीनं हळूहळू लक्षात येतात, लक्षात आले पाहिजेत. म्हणून आपली साधना जी आहे, प्रॅक्टिस जी आहे, ती आधी कायेमध्ये उतरा आणि मग धम्म पहा, म्हणजे मनोधम्मापर्यंत पोहोचा. धम्मं कायेन पश्यति, धम्मं कायेन पश्यति. धम्मं, मनोधम्म जे सगळीकडे आहेत. आता मनोधम्माच्या पाठीमागे चित्तधम्म पण आहेत. ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला कायेमध्ये उतरावं लागतं. मग त्याच्यामध्ये ती इंद्रिय आपल्याला ती जाणवतात. तर इंद्रियांपर्यंत आपण फार फार उशिरानं पोहोचतो. म्हणजे डोळ्यातले डोळे पाहणे, कानातला कान, नाकातलं नाक म्हणजे गंध, जिभेतली जीभ आणि कायेतली काया, त्यालाच काया अनुपස්සना असं म्हटलेलं आहे. असं पण शब्द आहे कायानुसतीला. काया अनुपස්සना म्हणजे काया जशी जशी आहे तशी तशी पाहणं. आता बसली, उठली, चालली, झोपली, हालचाली, वेगवेगळ्या हालचाली, तर आत कायानुसती असेल तर कायानुपස්සन असते. कायेचं भान असेल तर काया ज्या ज्या अवस्थेत आहे तेथे दिसतं. जाणीवा, वेदना ज्या ज्या अवस्थेत आहेत त्या त्या अवस्थेत दिसतात, म्हणून वेदनानुपස්සना. अनु म्हणजे विथ, स, पස්සना म्हणजे पाहणे. जे जसं आहे ज्या वेळेला, अर्थातच वर्तमानामध्ये,
हे सगळं कधी कधी पाहतो आपण, सती कधी असते, वर्तमानामध्ये असते. आणि वर्तमान हा गतिशील आहे. कारण आपलं अस्तित्वच गतिशील आहे. स्थितिशील काहीच नाही, सगळं गतिशील आहे. त्या गतीची सती. आणि ज्या ज्या वेळेला जे जे अस्तित्व जसं असेल तसं त्या वेळेला जाणवणं, त्याच्या सह असणं, ते अणु म्हणजे सह. जसा अनुवाद. अनुवाद हा शब्द जो आहे म्हणजे माहितीचा शब्द आहे म्हणून सांगतो. किंवा अणु म्हणजे सह, वाद म्हणजे बोलणे. दुसरा कोणी बोलत असेल त्याच्याबरोबर आपण दुसरा शब्द जो बोलतो त्याला अनुवाद म्हणतात. किंवा हेच लिखित स्वरूपात याला आपण भाषांतर म्हणतो. आता त्याला अनुवाद शब्द वापरतात. पण वद म्हणजे बोलणे आहे. त्यामुळे भाषांतर हे लिखित आहे आणि अनुवाद हा मौखिक आहे. आता याच्यामध्ये जसं आता हे हिंदी आहे, तर हे जे आता नरेंद्र बोखारेंनी जो भाषानुवाद केलेला आहे, तर हा शब्द एक तर भाषांतर म्हटलं पाहिजे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ते भाषांतर पाहिजे. आता इथं दोन्ही म्हणजे गडबड, ही गडबड वाटते मग. कारण वद म्हणजे बोलणे आणि भाषा म्हणजे भाषा आहे, म्हणजे जी काही असेल मराठी, हिंदी, पाली, अमुक ढमुक तमुक, ती भाषा आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जे रूपांतर झालेलं असतं ते भाषांतर. आणि अनुवाद जो असतो तो बोलण्याशी संबंधित असतो. तर असं आहे थोडंसं एक माहिती म्हणून तुम्हाला मी सांगतो. त्यातला मुख्य जो भाग आहे तो अणु शब्द आहे. आपला अणु हा विषय आहे. अणु म्हणजे विथ, सह. तर काया अणु सती. काये सह असलेली सती म्हणजे जागृती. आता काया कशी आहे? आता माझा हात हलतोय आणि माझी सती जर असेल आतून, मी कायेमध्ये जर असेल, म्हणजे माझी सती जर कायेमध्ये असेल, स्थापित असेल, ती इकडे तिकडे गेलेली नाही, तर मला हलणारा हात, बोलणारी जीभ किंवा ओठ, जे काय आहे ते, जे काय हालचाली होते किंवा फुफ्फुसामध्ये, पोटामध्ये जे काही कंपनं होतात, ध्वनी, तर हे सगळं, हा सगळा सतीचा विषय येतो. ह्याला अणुसती म्हणतात. आणि या क्षणी जे असेल ते, कारण हे सगळं वर्तमानातल्या घडामोडी आहे. कारण मी बोलतोय, आत्ता बोलतोय, आणि ते बोलणं चालू असताना त्याची जर सती असेल, अनुसती, त्याला काय वाचानुसती म्हणा, शब्दानुसती किंवा ध्वन्यानुसती, ध्वनी म्हणजे आवाज, कंपन. तर सती हा तरी इथं कायानुसती, वेदना, चित्त, मनोधम्म एवढे चारच सांगितले असते, तर हे चारही गोष्टी स्थिर नाही आहेत, एकाच पोझिशनला नाही आहेत. त्या गतिशील आहेत, त्या सारख्या बदलत राहतात. नुसतं शरीर जरी पाहिलं तर आपण बसतो, उठतो, चालतो, झोपतो, आणि ह्या मध्ये आधी हालचाली चाललेल्या असतात. जाणीवा पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जाणीवा क्षणोक्षणी निर्माण होतात आणि लयात जातात. क्षणोक्षणी सुख दुःख किंवा न्यूट्रल, सुख वेदना, दुःख वेदना किंवा असुख दुःख वेदना वर्तमानामध्ये. आता आपल्याला समजा, आता आपण हे चिंतन करतोय आणि काही गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि जर त्या समजत असतील तर आपल्याला एक प्रकारे सुखवेदना निर्माण होते. म्हणजे समजल्यामुळे आपल्याला एक आनंद होतो, आणि मग तो दिसतो आपल्या चेहऱ्यावर दिसतो किंवा आपल्याला स्वतःला दिसतो आतमध्ये. अरे हा, हे असं आहे ते. तर ते सुख वेदना आहे ती. आणि समजा काहींना समजत नसेल, समजा काहींना ही भाषा कळत नाही, लक्षात येत नाही, हे नेमकं कशाविषयी बोलतात, तर त्या टेन्शन येतं मग. अरे काय काय बोलतात ते कळत नाही. मग ती दुःख वेदना आहे. पण नंतर परत ते लक्षात आल्यावर, अरे हा, हे असं आहे का, मग सुखवेदना येते. म्हणजे सुखवेदना, दुःख वेदना किंवा न्यूट्रल अवस्था, म्हणजे जिथं
सुख वेदना पण नाही आणि दुःख वेदना पण, अशी अवस्था कधी कधी असते. तर ती वेदना, तो सतीचा विषय असतो. त्याच्याप्रमाणे निर्माण झालेले विचार, तर ते मनोधम्म. पण सुख वेदना, ते सुख हे अं, चित्ताशी संबंधित आहे. कारण चित्ताला म्हणजे पाहिजे नको तसं हे असतो ना, पाहिजे नको हे त्याचं लक्षण आहे. वॉन्ट्स, इच्छा, आकांक्षा, तृष्णा. मग त्या छोट्या असो नाही तर अतिरिक्त तृष्णा असोत, लाभ आणि हानी, हे मला पाहिजे आणि हे मला, हा लाभ मला पाहिजे आणि हे मला हानी नको आहे. म्हणजे त्याला पाहिजे काहीतरी, काहीतरी पाहिजे, काहीतरी नको. मिळालं की सुख, नाही मिळालं की दुःख. तर म्हणजे चित्ताशी संबंधित हे सुख दुःख आहे. आणि याच्याविषयी विचार प्रक्रिया चाललेले असतात, म्हणजे आपले शब्द. उदाहरणार्थ आपले शब्द किंवा विचार. विचार दिसत नाही पण शब्द आपल्याला ऐकू येतात. हे शब्द हे विचार आणि चित्त दोन्हींना पण व्यक्त करतात ते. तर हे जे जे चाललेलं आहे या क्षणी, तो सतीचा विषय आहे. परंतु सती ही आधीच उपस्थित पाहिजे. सतीची साधना, प्रॅक्टिस ही आधीच आणि सतत चालू पाहिजे. आणि अशी एक वेळ आली पाहिजे की आपली सती आपल्या कायेतून कधीच बाहेर नाही पडली पाहिजे. ती एक परमनंट असली पाहिजे त्याच्यामध्ये. भले त्याच्यामध्ये विस्कळीतपणा असू द्या, पण ती त्याच्यामध्ये पाहिजे, कायेमध्ये सतत पाहिजे, जाणीवामध्ये सतत पाहिजे. त्या फ्लोमध्ये, त्या प्रवाहामध्ये, तो प्रवाह आणि त्या गतीमध्ये, कारण तो प्रवाह गतीचा आहे. तो जाणीवांचा प्रवाह आहे, वेदनांचा प्रवाह आहे. फिलिंग्स फिलिंगची सती, वेदनानुसती. त्याच्यात ती सती जर परमनंट असेल, तर ती एक स्रोतापन्न अवस्थाच आहे ती. तिथं त्या स्रोतात उतरलेला आहे तो, आणि तिथून तो बाहेर येत नाही. म्हणजे स्वतःशी कायम कनेक्टेड आहे. म्हणजे स्वतः तो कायम सावधान अवस्थेत आहे. सावध चित्त. त्याचं चित्त हे सावध आहे, मन सावध आहे. ती सती. तर जेव्हा ती सती, ती सावधानता परमनंट असते, तेव्हा मग ह्या वर्तमानात कोणत्याही हालचाली घडू द्या, ते त्याला जाणवतं. हा तो त्या सतीचा परिणाम आहे, स्थिर सतीचा. आणि ती सती जर इंद्रियांच्या संपर्कात असेल, मग ती इंद्रिय संयमित होतात. मग यस्य इंद्रियाणी समथंग, त्याचे इंद्रिय समत, शांत, स्थिर कधी होतात? ती सती इंद्रियांमध्ये असेल तर, म्हणजे कायेमध्ये असेल तर, जाणीवांमध्ये असेल तर. कारण इंद्रियांमध्ये जाणीवा पण आहेत. इंद्रिय ही कायेचा पण भाग आहेत. इंद्रिय इंद्रियांमध्ये जाणीवामध्ये जाणीवा पण आहेत. इंद्रियांमध्ये वेदना पण आहेत, जाणीवा पण आहेत. इंद्रियांमध्ये चित्त पण आहे. म्हणून इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, त्याच्याशी ते चित्त जोडलेलं असतं. आपण चक्षु विज्ञान म्हणजे डोळ्यांशी जोडलेलं चित्त, डोळ्यांशी जोडलेलं विज्ञान. तर ते चित्ताचा तो भाग तिथं जोडलेला आहे. श्रोतृविज्ञान, ऐकण्याशी जोडलं गेलेलं चित्त. श्रोतृविज्ञान, घ्राण विज्ञान, गंध गंधाशी जोडलेलं विज्ञान. आता हे सगळं जे आहे ना, ही नर्वस सिस्टम आहे बरं का. म्हणजे मेंदूतून ज्या नसा सगळ्या याच्यात जे जातात ना, सगळ्या शरीरभर पसरलेल्या असतात. तर ते कनेक्शन आहे ते.
तर आपल्याला आतलं माहिती नाही. आपला अभ्यास जाणीवांचा आहे. आपल्याला आत काय चाललंय, ते काय वायरिंग आहे आणि ते काय करंट आहेत, की गंध, नाकाला आलेला गंध, त्याचं स्वरूप, तो वास आपला मेंदूला जो कळतो, जो त्या वायरिंग मधून जातो जणू काही, त्या मज्जातंतूतून जातो. तर हा हा फोडणीचा वास, किंवा हा फुलाचा वास, किंवा हे शब्द, हे आवाज, हा अमक्याचा आवाज, हा पुरुषाचा आवाज, हा स्त्रीचा आवाज, किंवा हा कमलवीरांचा आवाज, किंवा काही दुसरं गाणं कोणाचं असलं तर हा मोहम्मद रफीचा आवाज, हा लताचा आवाज, हे कसं काय ओळखलं जातं? तर ते जे विज्ञान आहे, ते मेमरीशी पण कनेक्टेड आहे, परत संस्कारांशी, आणि आपल्या कर्णेंद्रियांशी पण कनेक्टेड आहे. तर हे कसं घडतं, हे कसं घडतं, ह्याच्याशी आपला संपर्क नसतो. फक्त काहीतरी घडतं तेवढंच आपल्याला जाणवतं, पण काय घडतं नेमकं, असं का घडतं? तर ह्या सगळ्याचा अभ्यास जो आहे तो सती करते, ही जागृती करते. मग तिथं ती इंद्रिय जर जास्तच विस्कळीत असतील, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, ही इंद्रिय जर जास्त विस्कळीत असतील, तर सती त्याला संयमित करते. म्हणून अर्हतांची इंद्रिय संयमित असतात असं जे म्हटलेलं आहे, ते याचा एवढा मोठा तो अर्थ आहे पहिल्या दोन शब्दांचा. आणि हा शब्द, ह्याची तुलना जी केलेली आहे ती रथ आणि घोडे. तर घोड्याला आता ते रथ आपल्याला आता काय तेवढे रथ पाहायला मिळत नाहीत पूर्वीसारखे. पण आता ही कल्पना आहे, हे 5 घोडे आणि 5 रथ. रथाचे 5 घोडे, रथाला जोडलेले 5 घोडे, 5 घोड्यांचा लगाम हा एकाकडे असतो, तर ते मन आहे. आणि मनाचा लगाम हा चित्ताकडे असतो, किंवा मन आणि चित्त एकत्रच असतं, असंही पण म्हणू शकतो. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, वेगळं नाही ते. भावना आणि विचार एकत्रच आहेत. विचारानुसार भावना निर्माण होतात, किंवा भावनानुसार विचार निर्माण होतात. विचारानुसार भावना म्हणजे मनानुसार चित्त निर्माण होतं, चित्तानुसार मन निर्माण होतं. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, एक भावनिक बाजू आहे, दुसरी विचारांची बाजू आहे, थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, शब्द. आणि इमोशन, भावना ज्या आहेत, याला याला भावना ही गोष्ट समजते आपल्याला, परंतु त्याच्याशी प्रतिमा जोडता येऊ शकतात, म्हणजे आकार. कारण काय पाहून आनंद झाला आणि काय पाहून दुःख झालं, म्हणजे हे जे विचार आहेत, की समजा समजा आपल्या समोर एखादा गोड पदार्थ आहे आपल्या समोर, आणि आवडीचा आहे तो, किंवा तिखट घ्या, कोणताही पदार्थ घ्या, समोर पदार्थ आहे. आता हा पदार्थ डोळ्याला दिसतोय, म्हणजे तो आकार, त्याच्यात गंध पण असू शकतो. पदार्थ आहे म्हटलं, गंध पण आला, आणि खाल्ला नाही तो, परंतु त्याच्या जिभेवरच्या मेमरी पण असतील, चवीच्या मेमरी पण असतील. तर तो पदार्थ पाहिला, तर त्याच्यातून जी आवडीची भावना पाहिजे, हे पाहिजे, आता मला खाल्लं पाहिजे, अशी जी ओढ असते, तो लोभ, याचा, हे मला खाल्लं पाहिजे म्हणजे याच्या लाभाची ओढ, म्हणजे त्याचा लोभ जो निर्माण होतो, तर त्याच्यात तो जो लोभ आहे, ते चित्त आहे. परंतु कशाचा लोभ, कशाची ओढ? तर हा पदार्थ काही, समजा उदाहरणार्थ पेढा. पेढा हा पदार्थ, त्याचा आकार, त्याच्याविषयीच्या आपल्या मेमरी, ते डोळ्याला दिसणारा पेढा, नाकाला जाणवणारा गंध, चव घेतली नाही पण चवीच्या मेमरी, आठवणी,
ह्या सगळ्यातून निर्माण होणारं चित्त, पेढा हा मनाचा विषय, विचाराचा विषय. हे 2-3 जे प्रकार आहेत, डोळ्याला दिसणारे गंध, चव, याच्यामुळं या याच्यामुळे निर्माण होणारं चित्त, आवड पाहिजे, ते हे सगळं इंटरकनेक्टेड आहे. हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. ते आपल्याला जाणवत नाही, कारण आपण आपण त्याच्यात नाही, आपण आपण आपल्यात नाही. कायानुसतीत नाही, वेदनानुसतीत नाही, चित्तानुसतीत नाही, विचारांचं भान नाही, धम्मानुसतीत नाही, इंद्रियानुसतीत नाही, इंद्रियांच्या संपर्कात नाही, म्हणजे आपण आपल्यात नाही. म्हणून हे यातलं जे स्पष्ट यातलं जे स्पष्टीकरण आहेत ती आपल्याला अनुभवानं लक्षात येत नाहीत. तर अनुभव ही वेगळी गोष्ट आहे. आता आपण त्याच्यावर चर्चा करतोय, पण प्रत्येकाला तो अनुभव आहे का हे ज्यानं त्यानं बघायचंय. आपण आहोत का आपल्यामध्ये? आपल्याला ही काया जाणवते का? त्यातल्या जाणीवा जाणवतात का? त्यातलं चित्त जाणवतं का? त्याच्यातले विचार जाणवतात का? मनोधम्म जाणवतात का? इंद्रिय जाणवतात का? इंद्रियामधल्या जाणीवा जाणवतात का? किंवा विज्ञान जाणवतं का? ते काय घडतंय, काय चाललंय ते जाणवतं. हे आतमध्ये उतरल्याशिवाय ते नाही लक्षात येत. आणि सगळ्यात आता ही काया आन करते, अपान करते, हे जाणवतं का? त्याच्यात काय चाललंय हे जाणवतं का? सगळ्या धडामध्ये ज्या काय हालचाली चाललेल्या आहेत, वेगळ्या आनापानला धरून, हार्टला धरून, पचनक्रियेला धरून, आणखीन काही मसल जे आहे, आता ह्या ध्वनीनुसार बोलताना ज्या काही हालचाली होतात त्या जाणवतात का? जिभेच्या पातळीवर, ओठांच्या पातळीवर, घशामध्ये, श्वासनलिकेमध्ये, फुफ्फुसामध्ये, खाली पोटामध्ये, हे भाषा बोलणं जे चाललेलं आहे, हे आघात आहेत. हे आघात आहेत. आता ह्याचं कनेक्शन कुठं आहे हे आपल्याला त्याच्यात उतरल्याशिवाय कळत नाही. म्हणून ही सती महत्वाची आहे. आणि सतीच ही माणसाला अ, अ, बोध करून देते, अस्तित्वाचा बोध करून देते, म्हणून शांतता येते. कारण ज्ञान झालं की, बोध झाला की आपोआपच त्यातली गुंतागुंत कमी होते. मग ओढाताण राहत नाही. म्हणून ती क्षमतेमध्ये, शांततेमध्ये, आणि जिथं शांतता असते तिथं एकाग्रता असते. त्यामुळे एकाग्रतेसाठी काहीतरी ध्यान करा आणि हे पहा आणि ते पहा, गरजच नाही त्याची. कारण जिथं चित्त शांत असतं, मन शांत असतं, तिथं ते एकाग्र असतं. एकाग्रतेसाठी ओढून ताडून जेव्हा प्रयत्न केला जातो, तर तो सापेक्ष प्रयत्न, जोपर्यंत तो विषय आहे आणि आपलं चित्त शांत आहे, तोपर्यंत ते एकाग्र आहे. तो विषय गेला, तो एकाग्रतेचा विषय संपला, इकडं चित्त अस्थिर आहे ते आहे, मन अस्थिर आहे ते आहे. म्हणून ते त्यातलं एक काय म्हणतात, एक अंतरंग लक्षात घ्यायचं, ते त्यातलं सूत्र लक्षात घ्यायचं, त्यातलं वास्तव लक्षात घ्यायचं, कशामुळे काय होतं हे समजणं फार महत्वाचं आहे. मग आपल्या साधनेला एक व्यवस्थित गती मिळते, एक दिशा मिळते. कारण कळतं, साधना कळते. साधना करणं आणि साधना कळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साधना करणं हे आपण कॉपी पण करू शकतो. एखाद्याने असं करायला सांगितलं आणि तसं करायचं. आणि साधना जर कळाली तर ती स्वावलंबी साधना होते. म्हणजे तिथं आपल्याला कळतं आता कसं कुठं उतरायचं, काय पाहायचं, कुठून कुठं जायचं, काय काय निरीक्षण करायचं, म्हणजे विचार करायची पण गरज नाही पडत. ते दिसतं. जसं आपण एखाद्या रस्त्यानं चाललो की रस्त्यावर जे आहे ते दिसतं. मला हे दिसायला पाहिजे म्हणून आपण चालत नाही, आपण चालतो म्हणून ते दिसतं.
तशा ह्या गोष्टी आहेत. तर ही जी गाथा आहे ही प्रॅक्टिकलच आहे. आणि हे सगळं पाहत असताना आपल्याला ह्या अस्तित्वातल्या ह्या घडामोडी ज्या आहेत ना, हे ज्या काही मानसिक घडामोडी आहेत, चित्तातल्या घडामोडी आहेत, कायेतल्या घडामोडी आहेत, जाणीवातल्या घडामोडी आहेत. म्हणजे श्वास, काया, वेदना, चित्त, मन, धम्म, इंद्रिय जे काय आहे ते. त्या घडामोडी ज्या आहेत ह्या मी म्हणतो म्हणून नाही चालल्या. माझ्या इच्छेप्रमाणे नाही चालल्या त्या. नैसर्गिक आहेत त्या. सत्य आहेत. मी सत्य पाहतो. सतीने सत्य पाहतो. मला वाटतं सती शब्द हा सत पासूनच आलेला आहे. सत म्हणजे वास्तव. सत पासून सत्य शब्द बनतो. सत पासून सती पण शब्द येतो असं वाटतं. ते कुठं लिहिलेलं नाही, पण असं वाटतं. म्हणून सतीचा संबंध सत्याशी पण आहे. कारण आपण वास्तवच पाहतो. श्वासाच्या पातळीवरचं वास्तव, कायेच्या पातळीवरचं वास्तव, जाणीवांच्या पातळीवरचं वास्तव, चित्ताच्या पातळीवरचं वास्तव, मनोधम्माच्या पातळीवरचं वास्तव, इंद्रियांच्या पातळीवरचं वास्तव, हे सगळं आपण वास्तव सत 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 म्हणजे जे घडतंय ते सत्य. ते सत्य आपण पाहतो. ते पाहणारी सती असा पण त्याचा एक अर्थ आपण समजण्यासाठी घेऊ शकतो. तर हे नैसर्गिक आहे. हे म्हणजे मी म्हणतो म्हणून हे सगळं चाललंय असं नाही. हे जर समजलं अनात्म, हे जर समजलं तर माणसाचा मान जो आहे, अहंकार जो आहे, तो गळून पडतो. म्हणून पहिन मानस, ज्याचा मान अहंकार गळून पडलेला आहे. खरं जिथं मी असतो तिथंच आसक्ती असते. आसक्तीचं नावच मी आहे असं म्हणता येतं. कारण तिथं मी माझ्यामुळं मला दिसतं. मला नाही दिसतं. ते डोळ्यांना दिसतं. सती पाहते. जागृतीला ते दिसतं. म्हणून मी डोळ्याला पहा म्हटल्यानं डोळे नाही पाहत. डोळ्याचं कामच आहे पाहणं. कानांचं कामच आहे ऐकणं. नाकाचं कामच आहे गंध घेणं. जिभेचं कामच आहे चव घेणं. सतीचं काम आहे समजणं. त्वचेचं काम आहे स्पर्श. मनाचं काम आहे विचार करणं. चित्ताचं काम इमोशन्स म्हणजे संस्कारित होणं, इमोशन्स. हे सगळं अ, वास्तव आहे. हे मी म्हणतो म्हणून नाही चाललं. जसं आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, मी ठरवून जन्म घेतला नाही आणि ठरवून मरणार पण नाही. मग ह्या दोन टोकाच्या मधलं जीवन जे चाललंय हे सुद्धा ठरवून नाही चाललं. हे कार्यकारण भावातून चाललेलं आहे. हे प्रतीच्या समुत्पादनानुसार चाललेलं आहे. हे असं असं आहे म्हणून हे असं असं घडतं. असं नसतं तर असं नाही होणार. हे आहे म्हणून हे आहे. हे नसेल तर हे नसेल. हा जो कार्यकारण भाव आहे तो सती पाहते. ती जागृती पाहते. मग तिथे आपल्याला तो अनात्मबोध झाला की मग मान गळून पडतो. अहंकार गळून पडतो. तर अर्हताचं ते लक्षण आहे की त्याच्यामध्ये तो मान नसतो. आणि मग तो देवांना पण प्रिय असतो. ते आपल्याला काय डोक्यात घ्यायची काही गरज नाही. कारण कोणाला प्रिय असतो? ठीक आहे, त्यांना प्रिय असतो म्हणून त्यांनी घोड्याला रथ काय म्हणतात, रथाला घोडे जुंपलेन, ते अर्जुनाच्या हातात दिले, माग कृष्ण उभा केला. आणि मग ते तसं दाखवलं तर मग देवांना खरंच प्रिय आहे. धम्म हा देवांना पण प्रिय आहे. कारण बऱ्याचशा बुद्ध धम्मातल्या गोष्टी ह्या इतरांनी घेतलेल्या आहेत. आणि बाबासाहेब पण म्हणतात की भगवद्गीता ही धम्मपदाची नक्कल आहे.
त्यांचं एक प्रसिद्ध भाषण आहे. भगवद्गीता ही धम्मपदाची नक्कल आहे आणि भगवद्गीतेमध्ये हे रथ आणि घोडे आणि अर्जुन आणि कृष्ण काय जे असेल त्याच्यावर सगळी भगवद्गीता उभी राहिली. आणि त्याच्यात युद्ध पण उभं केलेलं आहे. ते युद्ध म्हणजे हे जे आपण बोलतो हे युद्ध आहे. जागृती अजागृतीतलं बुद्ध आणि मार यांचं युद्ध आहे. आणि युद्ध कशासाठी चाललेलं आहे? तणावमुक्तीसाठी, दुःखमुक्तीसाठी, शांततेसाठी, स्थिरतेसाठी, एकाग्रतेसाठी. कारण तो प्रॉब्लेम आहे आपल्या जीवनातला. तर तो प्रॉब्लेम डायरेक्ट उतरल्यावर आपल्याला सोडवता येतो. कुठला ग्रंथ वाचल्यानं किंवा कुठलं काही कर्मकांड केल्यानं त्यातलं तत्वज्ञान आनंद देतं आपल्याला. त्याच्यात जे अं, त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते आपल्याला पाहिजे असतं म्हणून आनंद देतं. जसं आता ते समजा भगवद्गीतेतली काही वचनं जी आहेत ती आनंद देतात. का तर ते माणसाला पाहिजे. परंतु ते तसं कधी घडेल? हे इंद्रियांचे घोडे मनाच्या ताब्यात कधी येतील? ते मन जागेवर असेल तर, त्या मनामध्ये सती असेल तर, ते इंद्रियांमध्ये सती असेल तर, सतीचाच लगाम हा मनाच्या हातात, ते मनही सतीमध्ये आहे. आणि त्याला गती देणारं जे चित्त असेल, त्या चित्ताचं भान असेल तर तो रथ म्हणजे जीवन ताब्यात येईल. ते फक्त तुम्हाला उपमा किंवा ते तसं आता घोडे ही उपमा आहे. घोडे आहे, रथ आहे, तो काय लगाम आहे, त्याला धरणारं जे शक्ती जी आहे, मन आहे, किंवा इकडे अर्जुन आहे, इकडे चित्त आहे. चित्त हे कृष्णधर्मी पण आहे म्हणून कृष्ण जो दाखवला आहे, आपण कृष्ण आणि शुक्लाचा पण विचार केला बघा एका गाथेमध्ये. कृष्ण धर्म आणि शुक्ल धर्म. तर कृष्ण म्हणजे काळे धर्म. आता कृष्ण काळात आहे. परत कृष्णाचं कृष्ण म्हणजे काळा है ना, काला का यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. तर तो काळाच आहे. आणि त्या काळ्याचं अर्जुनावर वर्चस्व आहे आणि अर्जुनाच्या हातात घोडे आहेत, लगाम. म्हणजे सगळं जे आहे हे त्यांनी तसं दाखवायचा प्रयत्न केलाय, परंतु प्रत्यक्षात ह्या काळेमध्ये उतरून ते सगळं अनुभवणं ही वेगळी साधनं आहे. ही बुद्धांच्या लक्षात आलेली आहे. तर आजच्या गाथेला धरून आपल्याला जे काही जागृत धम्मचिंतन आपल्याला करता आलं ते अशा प्रकारे आहे. आणि इथपर्यंत आपण आलेलो आहोत. मी इथं थांबतो आणि तुम्ही आता बोलायला सुरुवात करा.